नवीन सरकार येत आहे. जरी आम्हाला निवडणुकीचे निकाल अमान्य आहेत, मी स्पष्ट सांगतो, निवडणुकांमध्ये हारजीत होते, पण पहिल्या 2 तासामध्ये जी लढाई बरोबरीत सुरू होती, जसं हरियाणामध्ये झालं, ती अचानक पुढल्या 2 तासामध्ये ज्या पद्धतीने निकाल लागले हे संशयास्पद आहे. लोकशाहीमध्ये असं होत नाही. निकाल आधीच ठरलेला होता, फक्त मतदान करून घेतलं. निकाल आधीच ठरवला होता, फक्त मतदान होऊ दिलं. तरीही या सगळ्याला जर जबाबदार कोणी असेल या महाराष्ट्रातल्या घडामोडींना, ते सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड. देशाचं सुप्रीम कोर्ट ज्यांनी वेळेत निर्णय द्यायला हवा होता, आमदार अपात्रतेच्या संदर्भात, मग तुम्ही कशा करता बसलेला? 2.5-3 वर्ष तुम्ही निर्णय देत नसाल तर तुम्ही खुर्च्या कशा करता उभवताय? सरकारवरती का ओझं म्हणून तुम्ही जनतेच्या पैशाचं तुम्ही चुराडा करताय? धनंजय चंद्रचूड, माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ते उत्तम प्रोफेसर किंवा लेक्चरर म्हणून बाहेर भाषणे द्यायला चांगले आहेत, पण सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पेचावर निर्णय देऊ शकले नाहीत. याबद्दल इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं. आज जे तुम्हाला चित्र दिसतंय ते तुम्हाला चित्र नक्कीच दिसलं नसतं. आणि त्यांनी निर्णय न दिल्यामुळे पक्षांतरासाठीच्या खिडकी आणि दरवाजे ते उघडे ठेवून गेलेले आहेत. आता सुद्धा कोणी कुठे कशाही उड्या मारू शकेल, विकत घेऊ शकेल, कारण कायद्याची 10व्या शेड्यूलची भीतीच राहिलेली नाही. आणि न्यायमूर्तींनीच ती भीती घालवली की तुम्ही खुशाल पक्षांतर करा, आम्ही इथे बसलेलो आहोत. या सगळ्या घटनेला आणि दुर्घटनेला जस्टिस चंद्रचूड हे जबाबदार आहेत आणि इतिहासात त्यांचं नाव काळ्या कुट्ट अक्षरात लिहिलं जाईल हे मी सांगतो. आता प्रश्न राहिला मुख्यमंत्री कोण होणार. मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरात लॉबी ठरवेल. महाराष्ट्रात त्यांनी शपथ घेण्यापेक्षा खरं म्हणजे गुजरातला त्यांनी शपथविधी सोहळा घेतला तर त्यांच्या लोकांना आनंद होईल. गुजरातला जो मोठा एक जो आहे काय मोदींच्या नावानं स्टेडियम, तिथे जास्त लोक बसतात, तर त्या तिथे त्यांनी शपथविधी सोहळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा सरकारचा घेणं हे अधिक संयुक्तिक ठरेल. शिवतीर्थावर घेतला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ठरेल. वानखेडेवरती घेतला तर समोरच्या 106 हुतात्म्यांचा अपमान ठरेल. त्याच्यामुळे त्यांनी गुजरातची निवड करावी शपथ घेण्यासाठी. हे सरकार गुजरात लॉबीला हवं होतं म्हणून आणण्यात आलेलं आहे आणि लादण्यात आलेलं आहे. अजून काय आहे आपल्याकडे? राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की या सगळ्या निकालाला सर्वस्वी चंद्रचूड जबाबदार आहे, होय, तुमचा नक्कीच आरोप किंवा टीका आहे. पण तुम्ही म्हणाला होता की सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय नाही मिळाला. उद्धव ठाकरे सतत सांगत होते की आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जातो आणि जनतेच्या न्यायाला सुद्धा हा न्याय विकत घेण्यात आला. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं ना, ज्या पद्धतीनं प्रचंड पैसा यंत्रणा वापरून सुद्धा आम्हाला ज्या पद्धतीनं तो न्याय विकत घेतला, त्या पद्धतीनं हा न्याय सुद्धा विकत घेण्याचा प्रयत्न झाला. पण आम्ही निराश नाही, हे लक्षात घ्या. आम्हाला वाईट जरूर वाटलं की शेवटी महाराष्ट्र कोणत्या दिशेने जातोय, महाराष्ट्राचं काय होणार, महाराष्ट्राच्या भविष्याची चिंता ही आम्हाला आहे ना. आम्ही ही लढाई अर्धवट सोडणार नाही. मतविभागणी हा सगळ्यात मोठा फॅक्टर ठरला. मतविभागणी ठिकठिकाणी ज्या पद्धतीनं या लोकांनी मतविभागणीसाठी अडथळे निर्माण केले महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात, म्हणजे स्वतःपेक्षा मतविभागणी कशी होईल याकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं आणि त्याचा फटका आम्हाला दिला. मग मनसे असेल, वंचित असेल, या सगळ्यांना व्यवस्थित त्यांचं मॅनेजमेंट करून ठिकठिकाणी आमचे उमेदवार हे कमी कमी मतानं कसे पाडण्यात आले हे तुम्ही चित्र मुंबईत बघू शकता, महाराष्ट्रात अन्य ठिकाणी पाहू शकता. न पेक्षा एकनाथ शिंदेंनी किंवा अजित पवारांनी असा काय तीर मारलेला आहे की त्यांना इतक्या जागा मिळाव्यात? नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची राहिली. त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे जे होते लोक स्वयंसेवक म्हणून,
ते घराघरात जाऊन एक वेगळ्या पद्धतीचा विषारी प्रचार करत राहिले आणि लोकांची मनं आणि मतं भडकवत राहिली. त्याचा आम्हाला काही ठिकाणी परिणाम झाल्याचं दिसतोय. अजून आमचं असेसमेंट सुरू आहे. शरद पवारांसारखा जो मोठा नेता आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा नेता, त्यांनी या राज्यामध्ये उघडपणे एक भूमिका घेतली गद्दारांविरुद्ध आणि त्यांना ठिकठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळत होता. जेणेकरून शरद पवार साहेबांना मानणारा जो मोठा वर्ग ज्या भागात आहे तिथे जर पवार साहेबांचे उमेदवार पडले असतील तरी अत्यंत गंभीर गोष्ट आम्हालाही वाटते. शिवसेनेच्या अनेक बालेकिल्ल्यामध्ये आम्हाला ज्या पद्धतीनं हार पत्करावी लागली तो सुद्धा गंभीर विषय आहे. एकनाथ शिंदे हे खूप मोठा विचार घेऊन राजकारणात आलेले नाही आहेत. त्यांनी शिवसेनेशी एक प्रकारे बेईमानी करून भारतीय जनता पक्ष मोदी शहांच्या मदतीनं आपलं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जनता पक्ष हा वापरा आणि फेका या वृत्तीचा असल्यामुळे जे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडलं ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत घडेल काय याच्याविषयी माझ्या मनामध्ये नेहमीच शंका आहे. तुम्ही म्हणतात की हा निर्णय अनाकलनीय आहे. राज ठाकरे म्हणतात राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका घेतली नसती, विशेषतः मोदी शहानं महाराष्ट्राच्या दुश्मनानं. तरी सुद्धा या राज्यामध्ये एक चित्र आशादायक दिसलं असतं. अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार त्यांना भाजपनं उभे करायला लावले आणि त्याचा जो व्हायचा तो परिणाम अनेक वर्ष होतोय त्याप्रमाणे झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सांगणारे आमचे सगळ्यांचे मित्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारची भूमिका घेतली. या सगळ्याचा भविष्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल आणि खरोखर आपल्याला महाराष्ट्राचं काही आपण योगदान देऊ इच्छितो का महाराष्ट्राचं आम्ही काही देणं लागतो तर ह्या महाराष्ट्रातल्या गुजराती लॉबीच्या विरुद्ध आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. आता तुम्हाला असं वाटतं का, कारण की किमान राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र, तुम्ही गुजराती हा विषय करतात म्हणून मराठी माणसामध्ये फूट पाडण्याचं काम यापुढे कोणीही करू नये. मराठी माणूस आम्हाला माफ करणार नाही. मराठी माणसांच्यासाठी मग प्रकाश आंबेडकर जे असतील, प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्गही मराठीच आहे ना. ते काय महाराष्ट्रामध्ये कोणी बाहेरचे लोक येऊन त्यांना मतदान करणार नाही. प्रत्येकानं मग काँग्रेसला असेल राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा वर्ग हा मराठीच आहे. अनेक ठिकाणी असं लक्षात आलंय मनसेला मानणारा वर्ग हा मराठी आहे. आम्हाला सगळ्यांना भविष्यामध्ये महाराष्ट्र वाचवण्यासाठी खूप गांभीर्यानं पावलं टाकावी लागतील. आजचा निकाल कालचा निकाल मी त्याला निकाल मानत नाही बरं का, जनतेचा कौल मानत नाही. पण हा जो त्यांनी कौल म्हणून जो आमच्यासमोर आणलेला आहे तर त्या संदर्भात आम्हाला सगळ्यांना प्रत्येक राजकीय पक्षाला ज्यांचं खरोखर महाराष्ट्रावर प्रेम आहे आणि ज्यांना खरोखर मराठी माणसाविषयी मनामध्ये आस्था आहे त्या प्रत्येकाला गांभीर्यानं विचार करून 106 हुतात्म्यांनी जे बलिदान दिलेलं आहे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला जो पाठीचा कणा दिलेला आहे त्या कण्यावर लाथ मारून तो कणा तोडण्याचा जो प्रयत्न होतोय त्यासाठी आम्हाला सगळ्यांना एकत्रित बसून विचार करावा लागेल. हे माझं मत. एक स्पेसिफिक प्रश्न आहे. गेल्या 10 वर्षात ठाकरे लिगसीला म्हणजे 2014 पासून उतरती कळा लागलेली दिसते. एकूण या निवडणुकीत बघितलं तर असं वाटतं का या निकालांमधून यापूर्वी ठाकरे बंधूंनी एकत्र येणं आता गरजेचं आहे? बघा, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं जी पावलं पडतायत ती पहिल्यापासून महाराष्ट्रामध्ये ठाकरे बाळासाहेब ठाकरे त्यांची शिवसेना ही राहूच नये, त्यानंतर माननीय शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहू नये, हे दोन्ही पक्ष कायम महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड न करणारे पक्ष आहेत. बघा, वैचारिक मतभेद असतात, आम्ही कोणत्या भूमिका घेतल्या नाही घेतल्या याच्यावर नाही, पण हे दोन पक्ष म्हणजे महाराष्ट्राचे पाठकण आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेचे हे दोन पक्ष सतत लढणारे पक्ष आहेत. त्याच्यामुळे या दोन पक्षांना संपवायचंच, यांना राजकारणात ठेवायचंच नाही यासाठी केलेली कारस्थानं आता उघड झालेली आहेत. आम्ही गौतम अडाणी यांच्या पैशाच्या राजकारणाला विरोध केला, पण गौतम अडाणी हा भाजपचा खरा चेहरा आहे.
त्याच्यामुळे गौतम अडाणींचा वापर करून आमचा पराभव करण्याचा प्रयत्न झाला. अमेरिकेमध्ये अटक वॉरंट निघताच अडाणींना महाराष्ट्रामध्ये अडाणींचा पक्ष विजयी व्हावा किंवा अडाणींची भूमिका विजयी व्हावी, मग धारावी असेल, मुंबईचे भूखंडाचा जो विषय आहे तो, म्हणजे ते दाखवतायत की महाराष्ट्रामध्ये अडाणीला पाठिंबा आहे. म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी असेल, मग कोणी भारतीय जनता पक्षामध्ये असतील, कोणी अन्य कुठल्या पक्षात असतील, कोणी MIM मध्ये असतील, कोणी समाजवादी पार्टीमध्ये असतील, महाराष्ट्र हितासाठी सगळ्यांनी एकत्र येणं आणि हे जे काय काल एक मोठं बांडगुळ जन्माला आलेलं आहे विजयाच्या नावानं, त्या बांडगुळाला भविष्यामध्ये फार खतपाणी न घालणं हे प्रत्येक मराठी माणसाचं, मराठी नेत्याचं काम आहे. का असू नयेत, त्यांनी अशा प्रकारची भूमिका घेणं गरजेचं असं मला वाटतं. बघा, निवडणुका संपलेल्या आहेत. निवडणुका संपल्यावरती हा विचार आता महाराष्ट्राचा आपण करायला पाहिजे, कारण महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालेलं आहे या निकालामुळे. कोण जिंकलंय यापेक्षा महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. सत्ता येणं, मुख्यमंत्री होणं आणि दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींनी जय जयकार करणं, मोदींचा विजय. महाराष्ट्रात कसला मोदींचा विजय? महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा विजय व्हायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा विजय व्हायला पाहिजे, महाराष्ट्रात शरद पवारांचा विजय व्हायला पाहिजे. मोदींचा विजय काय महाराष्ट्रामध्ये? अमित शहांचा विजय महाराष्ट्रामध्ये? काय संबंध आहे महाराष्ट्राशी? महाराष्ट्र लुटून तुम्ही गुजरातला नेला आणि मोदींचा विजय म्हणता. लाज वाटली पाहिजे शपथ घेणाऱ्यांना उद्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणत आहे की हे जे निकाल आहेत ते त्यातून स्पष्ट झालेलं आहे की बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांच्या आमच्याकडे आहे. कसला वारसा? म्हणजे एकनाथ शिंदेनी असं सांगणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा वारसा हा रामदास आठवलेने सांगावं माझ्याकडे आणि मी त्यांचा वारस आहे, कळलं? किंवा कुणी ऐऱ्यागराने सांगावं की मी महात्मा गांधीचा वारस आहे किंवा मीच इंदिरा गांधींचा वारस आहे, हे असं सांगण्यासारखं आहे, कळलं? बाळासाहेब ठाकरेंचा वारसा असं पैशाने विकत घेता येत नाही, किंवा गुजरातच्या चरणावर बूट चाटून, गुजरातच्या चरणांचे बूट चाटून बाळासाहेब ठाकरेंचा वारसा जिवंत ठेवता येत नाही. बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा अनेकदा पराभवाचे धक्के बसलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा, माननीय शिवसेना प्रमुखांना सुद्धा त्यांच्या राजकारणामध्ये अनेकदा पराभवाचे धक्के या मुंबई महाराष्ट्रात बसलेले आहेत. त्याची पर्वा न करता बाळासाहेब ठाकरे लढत राहिले. हा इतिहास जरा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी समजून घ्यावा. शिवसेना वारसा बरं का, लोकांचा कौल वगैरे या गोष्टी आम्हाला शिकवू नका. आम्ही अजूनही जमिनीवर उभे आहोत आणि आम्ही लढायला तयार आहोत. बस हो गया. आप बताइए क्या है? आपने टारगेट किया, वहीं आरएसएस की भूमिका रही महायुति की. देखिए, महाराष्ट्र का जो चुनाव हुआ और जो नतीजे आए हैं वो बहुत ही चौंकाने वाले नहीं, बहुत ही शॉकिंग है. ऐसे नतीजे आने की उम्मीद किसी को नहीं थी, कोई लहर नहीं थी किसी की. नरेंद्र मोदी और अमित शाह को महाराष्ट्र क्यों वोट देगा? पूरा कैंपेन उनके खिलाफ चला, इसलिए कि महाराष्ट्र लूटने का पूरा एक कारस्तान यहाँ हो गया. यहाँ से पूरे उद्योग गुजरात में लेके हुए, इसलिए वोट दिया लोगों ने कि हमारा रोजगार गुजरात में मोदी जी लेके जा रहे हैं, चलो हम मोदी जी को वोट दे देंगे, इसलिए खुश है. महाराष्ट्र में किसानों की आत्महत्या चल रही है, हाँ? महाराष्ट्र में बेईमानी हो गई. ये जो नतीजे आए हैं उसके लिए जिम्मेदार अगर कोई होगा, महाराष्ट्र का जो नुकसान हुआ है वो जस्टिस चंद्रचूड़ है. चीफ जस्टिस ऑफ इंडिया के पद पर बैठे हुए व्यक्ति जिसने समय पर अपना निर्णय नहीं दिया, अपनी जजमेंट नहीं दी डिस्क्वालिफिकेशन के बारे में. 40-40 लोगों ने बेईमानी की. जिस पार्टी से चुनकर आए थे वो पार्टी को छोड़कर दूसरे पार्टी में जाकर सत्ता में बैठते हैं. आपकी जिम्मेदारी है संविधान की रक्षा. आपने अगर निर्णय दिया होता तो ये हिम्मत आगे कोई नहीं करता. आपने वो आज भी वो खिड़की दरवाजे खुले रखकर आप वहां से रिटायर हो गए. आप कोई भी किसी तरह से पार्टी बदल सकता है या सरकार बना सकता है दूसरी पार्टी, अपनी पार्टी को छोड़कर. तो इतिहास चंद्रचूड़ साहब को कभी माफ नहीं करेगा और उनका नाम काले शाही में लिखा जाएगा एकदम, कि इस प्रकार की व्यक्ति अपने पद पर बैठी थी और 3 साल तक एक संविधान के खिलाफ बैठी हुई सरकार को प्रोटेक्शन देते रही. वो पार्टी किसकी है, वो चुनाव चिन्ह किसका है,
उस बारे में 3 साल में निर्णय नहीं ले सकते थे? इतने बड़े बड़े फैसले देने की आप बात करते हो ना, राम मंदिर से लेकर ये क्या बोलते हैं बॉन्ड तक, इलेक्टोरल बॉन्ड तक, और पब्लिसिटी का स्टंट करते रहे आप लोग। लेकिन एक संविधान के खिलाफ एक निर्णय एक बड़े राज्य में हुआ है, उसके बारे में आपने मुंह पर ताला रखा और तारीख पर तारीख का खेल में सबको उलझा कर रखकर आप रिटायर हो गए। तो ये जो हुआ है महाराष्ट्र में, ये महाराष्ट्र याद रखेगा। ये चंद्रचूड़ जी है, उनके होते हुए ये सब हुआ है और हम याद रखेंगे। उद्धव ठाकरे, शरद पवार जनता के न्यायालय में गए, वहां भी जनता ने देखिए, जिस तरह से सुप्रीम कोर्ट में न्याय नहीं मिला, न्याय खरीद लिया, उस तरह से वहां पैसा यंत्रणा पूरी तरह से जिस तरह से इस्तेमाल किया गया। लेकिन हम निराश नहीं है, हम लड़ने वाले लोग हैं। हम बाला साहब ठाकरे के शिवसैनिक है। बाला साहब ठाकरे साहब ने भी उनकी जिंदगी में ऐसे बहुत हार जीत देखी है। तो हमको ये कोई चुनाव हराया, हमने सत्ता गंवाई, उसके लिए हमको कोई दुख नहीं है। हम लड़ेंगे और जो महाराष्ट्र के खिलाफ जो काम हो रहा है उसको विरोध करते रहेंगे। राज ठाकरे और उद्धव ठाकरे ने एक साथ आना चाहिए। महाराष्ट्र की जनता दुखी है उस निर्णय से, खुश नहीं है। कहाँ जल्लोष है? देखा कहाँ है? ठीक है, बीजेपी के ऑफिस के सामने या वो एकनाथ शिंदे के वर्षा में मुख्यमंत्री के निवास पर कुछ हुआ होगा, लेकिन जो निर्णय हुआ है लोग अभी भी आश्चर्यचकित है। कैसा हुआ, क्या हुआ, ये क्या हुआ, कैसे हुआ, उस उलझन में लोग आज भी पड़े हैं। तो ये महाराष्ट्र के खिलाफ एक जो जनता का फैसला सुनाया गया है, ऐसे लोग बोलते नहीं, ऐसा नहीं है। तो हम लोग चाहेंगे, कल होने वाला है शपथ ग्रहण सोहरा, मैं तो कहूँगा ये महाराष्ट्र में नहीं होना चाहिए। ये सरकार गुजरात लॉबी ने लाई है, व्यापारी मंडल ने लाई है वहाँ के। तो शपथ ग्रहण सोहरा गुजरात का जो एक बड़ा स्टेडियम है मोदी जी के नाम से, उनके ऊपर होना चाहिए। अगर आप शिवाजी पार्क में करेंगे तो छत्रपति शिवाजी महाराज का अपमान होगा। अगर आप वानखेड़े स्टेडियम में करेंगे तो सामने ही हमारा 106 शहीदों का स्मारक है, महाराष्ट्र के लिए जो शहीद हुए थे, उनका अपमान होगा। तो सबसे अच्छी जगह है गुजरात का जो स्टेडियम है, मोदी स्टेडियम, नरेंद्र मोदी स्टेडियम, उनके ऊपर ये शपथ ग्रहण सोहरा होना चाहिए और यही ठीक है उनके लिए। और जो लोग महाराष्ट्र पर प्रेम करते हैं, वो सभी नेता हो, कार्यकर्ता हो, सभी ने इस सरकार का निषेध और धिक्कार करना चाहिए। और आने वाले दिनों में चुनाव हो गया है, राजनीति खत्म हो गई है, महाराष्ट्र की रक्षा के लिए, इन द इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र, हम सबको एक आना पड़ेगा।